आणि आता या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करण्याकरता लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करा. मराठीच्या पुणे संवाद 2025 मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कार्यक्रमाला थोडासा विलंब झालेला आहे, मात्र तो पुढच्या काळामध्ये आणखी सुरळीत करण्याचा प्रयत्न मी आणि माझे सगळे सहकारी यावेळेला करतील एवढं निश्चित. आणि आपण लगेच मूळ कार्यक्रमाकडे वळणार आहोत. खरं तर संवाद तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात अतिशय महत्वाची असलेली गोष्ट. खरं तर मानवाची उत्क्रांती झाली त्यावेळेला कोणी कुठे असे वेगवेगळ्या समूहांमध्ये आपण राहत होतो. त्यानंतर कुटुंब ही संकल्पना रुजत गेली, कारण एकमेकांमध्ये सातत्यानं संवाद वाढत गेला. ज्या ठिकाणी संवादाची कमतरता असते ना मित्रमैत्रिणींनो, त्या ठिकाणी मात्र काहीच सुरळीत नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि तोच संवाद पुन्हा एकदा सुरळीत करणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीला सुरू होऊन आज 5 वर्ष पूर्ण होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेले आमचे सर्व प्रेक्षक वर्ग, तुमच्यासारखे सर्व दिग्गज मान्यवर यांच्या सतत मिळत असलेल्या प्रेमामुळे हा संवाद आणखी घट्ट होत चालल्याचं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय. गेल्या 5 वर्षाचे तुम्ही साक्षीदार आहात, कारण लोकशाही मराठी वृत्तवाहिनी ही केवळ बातम्यांपुरती मर्यादित नसून विविध क्षेत्रातल्या कलागुणांना वाव मिळणं असू दे, उद्योग क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, विविध क्षेत्रांना परिपूर्ण करण्याचा मानस हा चॅनलच्या लॉन्चिंगच्या वेळेपासून आम्हा सगळ्यांचा होता. त्यामध्ये तुम्हा सगळ्यांची साथ मिळत गेली. पुणे संवाद हा अतिशय महत्वाचा यासाठी आहे, कारण अगदी 5 वर्षांपूर्वी नीलमताई ज्यावेळेला या वृत्तवाहिनीची सुरुवात करण्यात आली, सगळ्यात पहिला कार्यक्रम हा पुणे संवादच्या निमित्तानं याच पुण्यनगरीमध्ये घडलेला होता. आणि तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं हा प्रवास गेल्या अविरत 5 वर्ष सुरू आहे. पुण्याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, कारण पुणे ही महाराष्ट्राची आणि अवघ्या भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग ते राजकारणाचं क्षेत्र असू दे, उद्योग क्षेत्र असू दे, शिक्षण क्षेत्र असू देत, देशविदेशातून अनेक जण याच पुण्यभूमीमध्ये येतात, इथल्या विचारांनी प्रेरित होतात, या ठिकाणी आपलं शिक्षण पूर्ण करतात आणि जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत इथून आपण जे शिकलेलो आहोत तेच विचार जगभरातल्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा आपला सगळ्यांचा मानस असतो. मलाही कौतुकानं सांगावं असं वाटतं की जळगाव सारख्या शहरातून आलेलो असलो तरी पुणे विद्यापीठ या ठिकाणीच मास कम्युनिकेशन हे मी माझं पूर्ण केलं होतं आणि तिथून खऱ्या अर्थानं या पत्रकारितेची 20 वर्षांपूर्वी सुरुवात झालेली होती. आज मात्र तो टप्पा आहे की ज्यावेळेला व्यवस्थापकीय संपादक म्हणून एक मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर येते, त्यावेळेला ती जबाबदारी वाटून घेण्यासाठी आपल्यासारखे सगळे मान्यवर आमच्या पाठीशी उभे राहतात. आणि हा कार्यक्रम, हा संवाद महाराष्ट्रच नव्हे तर ही मराठी वृत्तवाहिनी जगभरातल्या ज्या ज्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. आज पुणे संवाद 2025च्या निमित्तानं पुणे रत्न सन्मान 2025चं देखील आपण आयोजन केलेलं आहे, कारण विविध क्षेत्रामध्ये अनेक मान्यवर हे अविरतपणे कुठल्याही प्रकारचा मोबदला किंवा त्या संदर्भातली अपेक्षा न ठेवता अविरत कार्य करत असतात. मग ते संशोधन क्षेत्र असेल, शेती क्षेत्र असेल, उद्योग व्यवसाय असेल, शिक्षण असेल, प्रत्येकानं केलेली मेहनत ही कुठेतरी फळाला येते ज्या वेळेला त्यांच्या पाठीवर त्यांनी केलेल्या कामाच्या कौतुकाची थाप पडत असते. आणि अशाच या पुणेरत्न सन्मान 2025चे आपण सगळेजण साक्षीदार होणार आहोत. या निमित्तानं याच वाहिनीचा व्यवस्थापकीय संपादक म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि पुढल्या कार्यक्रमाकडे आपण लगेच वळतो आहोत. धन्यवाद. पुढची सूत्र माझ्या सहकाऱ्यांकडे. पुणे संवाद 2025 powered by Amanora. Amanora is the best place to live in East Pune. Associate sponsored PNG Jewelers. 7PM Healthcare Solutions Private Limited. Think healthy, be wealthy. 1-point solution for all your health problems. Helios Ortho Joint, specialist for robotic joint replacement and sports injury. Pune and PCMC. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. बलबुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण. पुणे, महाराष्ट्र, भारत. श्री भवानी माता ॲस्ट्रो सेंटर. 1990 सालापासून KG to PhD विश्वासार्ह उच्च शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ.
नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. शेअर मार्केट मला शिकायचंय, आयुष्यात मोठं व्हायचंय. भारती शेअर मार्केट क्लासेस, शेअर मार्केट शिकवणारे भारतातील अग्रगण्य ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.